माळशिरस तालुक्यामध्ये चक्रेश्वर भोसले या सुशिक्षित युवकाला पोलिसांनी डांबून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। या संदर्भात पारधी कुटुंब डीवायएसपी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। आम्ही पारधी मुक्ती आंदोलनाच्या वतीनं राज्याचे पोलीस महासंचालक आणि राज्य मानवी हक्क आयोगाकडे आजच तक्रार दाखल करीत असून त्यांना न्याय मिळेल, जो निर्दोष असेल त्याला फौजदारी संहिता कलम 169 प्रमाणे बंदमुक्त करण्यात यावं अशी मागणी करीत आहे। आता आरोपीला जे अटक केलेलं आहे त्यानं कुठला गुन्हा केलेला नाही, तरी पण त्याच्या खोटं गुन्हा केलं त्याला अटक केलेलं आहे, याबद्दल काय सांगाल आपण? त्यासाठी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि जर दोषी असेल तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही, पण निर्दोषाला आपण सजा होऊ देणार नाही। तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे त्याला घरून उचललाय आणि रस्त्यावर सोनं द्यायला गेल्यावर कसं उचललं म्हणून सांगितलंय त्याला, सांगते ती। मग असे आमची दखल कुणापाशी गेलं तर आमची दखल काय घेत नाही। LCB ऑफिसमध्ये आम्ही तिथं चौकशी केली, तिथं पण सांगत नाहीत आम्हाला। आणलंय आमच्या मुलाला 2-3 वेळेस दुसऱ्या खोट्या गुन्ह्यात नेलं होतं, पण भावाला ते नेलं होतं त्यावेळेस गेल्या, पण तिथं टिको पण देत नाही। आता ही चक्रेश्वर चंद्रकांत भोसले त्याला उचलले, त्यानं 4 दिवस गायब करून ठेवलं होतं त्यानं। मग त्यानं कोणता गुन्हा केलेला नाही, त्याला घरून नळावरून इथं आमच्या इथून उचललेलं आहे, त्याची चौकशी खरी करावी। मग आपल्याला आता पण पोलिसांनी FIR काय दिलं नाही का? कुणी काही नाही दिलेलं आम्हाला। ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस ते आम्हाला सांगतात की बाबा अमका तमका ह्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, तर ह्याच्या अगोदर ती काही सांगत नाहीत की बाबा ह्याच्यावर अमका तमका गुन्हा दाखल आहे। दाखल गुन्हा नसताना ते उचलून येतात आणि त्यांच्या मनमानी गुन्हा दाखल करतात ती। मारहाण करून आता तपास अधिकारी यामध्ये कोण आहेत, कोणाकडे तपास आहे? एक तिथं वाघमोडे साहेब आहे म्हणतात त्यांच्याकडे, आणि ती LCBच आहे ती त्यांना उचलून नेलं, त्यांच्या ताब्यात दिले। माळशिरस मध्ये त्यांच्या ताब्यात देऊन गेल्यानंतर कळालं की त्याच्यावर गुन्हा पडलेला आहे। आता आपण उपोषणाला कधीपासून बसलाय? सकाळी 11 पासून बसलोय। आता पण कोणी आपली दखल घेतली आहे का? साहेबाकडे गेलो होतो, साहेबांनी एवढं सांगितलंय त्यांना चौकशी करतो मग सांगतो काय आहे ते, चौकशी करतो म्हणून असं सांगितलंय आम्हाला।